नमस्कार मित्रांनो, सायन्स कोर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपलं हे फिजिक्स लेक्चर सिरीजचं दुसरं लेक्चर आहे. यापूर्वी पहिलं लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. जर तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं नसाल तर पहिलं लेक्चर बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुम्ही सांगितलेले आहेत. MET CET साठी जो फिजिक्स विषय आहे त्या फिजिक्स विषयामध्ये जो असणारा 11 क्लासचा जो चॅप्टर आहे मोशन इन प्लेन, या मोशन इन प्लेनचं आपलं लेक्चर चालू आहे. त्याचं पहिलं बेसिक लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, ते बघून घ्या. कारण ते जर तुम्ही बघितलं नसाल तर तुम्हाला सेकंड लेक्चर अजिबात काही समजणार नाही. त्याच्या अगोदर जर तुम्हाला स्ट्रॅटेजी बघायची असेल तर स्ट्रॅटेजीमध्ये मी जे माझं 0 लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. ते पण तुम्ही लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. जी ग्रामीण भागातील मुलं आहेत आणि ज्यांना फिजिक्स हा विषय अवघड वाटतो, मग ती ए ग्रुपची मुलं असतील, बी ग्रुपची मुलं असतील, त्या दोघांच्या साठी ही लेक्चर सिरीज मी सुरू केलेली आहे. तुम्हाला फिजिक्स हा विषय अतिशय मी साधा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून देणार आहे. जे MET CET ला जे आलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला असे इझी सॉल्व्ह होणार आहेत, इझी, जर तुम्हाला कन्सेप्ट समजल्या तर. मग कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला लेक्चर सिरीज कंटिन्युअसली बघावी लागेल. तुमची बोर्डाची एक्झाम आता पुढच्या महिन्यामध्ये आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुम्ही क्रॅश कोर्सेस जॉईन करणार आहे. त्यावेळी तुम्ही गोंधळ निर्माण न करता जर तुम्ही सुरुवातीपासून जर लेक्चर सिरीज अटेंड केली, बघितली, तर तुम्हाला फिजिक्स या सब्जेक्टच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? मोशन इन अ प्लेन. मोशन इन अ प्लेन बघत असताना आपण पहिल्यांदा बघितलं होतं मोशन म्हणजे काय, बरोबर आहे. मोशन कशाला म्हणतात हे आपण बघितलं होतं. आणि या मोशनमध्ये असणाऱ्या ज्या IMP गोष्टी आहेत त्याचा आपण स्टडी केला होता. कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या होत्या सांगा मला? मोशनमध्ये आपण पहिल्यांदा फोर्स बघितला होता, कशाला म्हणायचं. फोर्स म्हणजे काय बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स बघितलं होतं, डिस्टन्स. त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट बघितलं होतं, डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे मोशनचे इक्वेशन आहेत, न्यूटन्सनं जे सांगितलेले इक्वेशन आहेत, कायनेमॅटिक इक्वेशन, कायनेमॅटिक्स इक्वेशन, या सगळ्या बेसिक गोष्टी आपण बघितल्या होत्या. ज्या काही गोष्टी 8वी 9वी आणि 10वी मध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे, या गोष्टी आपण बघितल्या होत्या. अजून आपण 11च्या टेक्स्ट बुककडे गेलेलो नाही. त्या टेक्स्ट बुकचं पेज ओपन करण्या अगोदर तुम्हाला जे शस्त्र तुमच्याजवळ पाहिजे ते शस्त्र आपण काय करतो, रिकॉल करतोय. या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे ह्याच्या पुढे जाऊन थोड्याशा गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. हे बघा, तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत. आता आपल्याला मोशनमध्ये काय स्टडी करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. हे जे मोशन आहे या मोशनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आज स्टडी करायच्या आहेत. बेसिक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला कुठलाही टीचर सांगणार नाही, एवढ्या मी बेसिक गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण 0 लेवलला मी नेतोय तुम्हाला. एखादा सर्वसामान्य मुलगा असेल, त्याला काही जर येत नसेल तर त्या सुद्धा मुलाला ते समजणं गरजेचं आहे. त्या लेवलनं मी माझं काम करत आहे. आता आपल्याला बघायचं आहे मोशनमध्ये व्हेलॉसिटी म्हणजे काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पीड म्हणजे काय, बरोबर. व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय. या स्पीडमध्ये आणि व्हेलॉसिटीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे बघावं लागेल. ॲव्हरेज स्पीड कशाला म्हणायचं, याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघावी लागेल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायची बघा. 4 गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं हे बघावं लागेल. स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय हे पण आपल्याला बघावं लागेल. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय हेही आपल्याला बघावं लागेल. म्हणजे या लेक्चरमध्ये ह्या बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बेसिक गोष्टी आपण ज्यावेळी समजावून घेणार आहे त्यावेळी आपण 11च्या टेक्स्ट बुकमध्ये ज्या काही गोष्टी महाराष्ट्र स्टेट बोर्डने ज्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत ते आपण बघायचं आहे. तुमच्या सिलेबसनुसार जर बघायला गेलं तर तुम्हाला मोशन इन प्लेनमध्ये जर तुम्हाला पॉईंट स्टडी करायचे असतील सिलेबसनुसार तर तुम्हाला वेक्टरचा तुम्हाला यूज करावा लागतो. पोझिशन वेक्टर जास्त प्रमाणात वापरावे लागतात. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून दिलेल्या नाहीत. ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजावून देणार आहे.
आणि ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे. या जर सगळ्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय हे तुम्हाला समजण्यासाठी काही अडचण येणार नाही. तर सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप आपण बघू. मोशन म्हणजे काय हे आपण आणखी एकदा रिकॉल करू. मोशन म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली त्याचं पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशन म्हणायचं. याच्या अगोदरचं जे लेक्चर नंबर 1 आहे ते तुम्ही प्लीज बघून घ्या. जर ते न बघता डायरेक्ट जर तुम्ही दुसऱ्या लेक्चरला आला तर तुम्हाला काही समजणार नाही, अशी अवस्था निर्माण होईल. म्हणून ते जे लेक्चर नंबर 1 आहे ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. मोशन म्हणजे काय मी चांगल्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे, तरी पण मी सांगतो. मोशन म्हणजे काय, एक ऑब्जेक्ट असेल, त्याला जर असा फोर्स लावला, कंटिन्युअस फोर्स लावला, मी इकडे बार काढतोय फोर्सच्या वरती, याचा अर्थ काय, फोर्स हे वेक्टर क्वांटिटी आहे. कोणत्या डायरेक्शनला फोर्स लावताय ते सांगणं गरजेचं आहे. त्याला जर फोर्स लावला तर त्याचा डिस्प्लेसमेंट होईल, डिस्टन्स कव्हर करेल, तो काय डिस्टन्स कव्हर करेल. आणखी फोर्स लावला तर काय डिस्टन्स कव्हर करेल, तो पार्टिकल. बघा, आणखी फोर्स लावला काही डिस्टन्स तो पार्टिकल कव्हर करेल. जर कंटिन्युअसली जर पार्टिकल पोझिशन चेंज करत असेल, ए पासून बी कडे जात असेल, बी पासून सी कडे, सी पासून डी कडे, कंटिन्युअसली जर एखादा ऑब्जेक्ट जर त्याचं पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशन म्हणायचं, हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला, ए पासून बी कडे जाताना 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, बी पासून सी कडे जाताना 15 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, सी पासून डी कडे जाताना 20 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्टन्स म्हणजे काय, तर ओरिजिन पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत ऑब्जेक्ट कुठे गेलेला आहे त्याला डिस्टन्स म्हणायचं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणायचं, हे आपण बघितलं होतं. तसेच डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, समजा हे ऑब्जेक्ट पुन्हा या डायरेक्शनला आलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे फोर्स लावल्यानंतर, तर किती अंतर कव्हर केलेलं आहे त्यानं, समजा 5 मीटर अंतर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे ओरिजिन पासून हे फायनल पर्यंतचं, समजा या ठिकाणी हा पॉईंट आहे, ऑब्जेक्ट आहे, ओरिजिन आणि फायनल जे ऑब्जेक्टचं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ओरिजिन पासूनचं फायनल पर्यंत, त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट म्हणायचं. मग आता ते कसं फाईंड करणार आहे सांगा तुम्ही मला. टोटल डिस्टन्स कव्हर किती केलं होतं ए पासून डी कडे जाताना, ते बघा 20 प्लस 15 प्लस 10 म्हणजे किती झालं, हे झालं 25 आणि 20 म्हणजे 45 मीटर हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यातून -5 तुम्ही केलं सा, म्हणजे टोटल डिस्टन्स ए पासून बी कडे किती केलेलं आहे कव्हर त्यांनी, 20 प्लस 15 प्लस 10 म्हणजे किती झालं 45 मीटर. ह्याच्यातून हे मायनस करा, -5 मीटर, टोटल किती येईल 40 मीटर. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, 40 मीटर आहे. हे तुम्हाला बेसिक सांगितलं होतं. आता इथून पुढं ज्यावेळी मी डिस्प्लेसमेंट सांगणार आहे, त्यावेळी लक्षात घ्यायचं मला, त्यावेळी तुम्ही अशी गोष्ट लक्षात घ्यायची की त्याचं डायरेक्शन मला सांगणं गरजेचं आहे. बघा, आता इथून पुढं मी जे डिस्प्लेसमेंट सांगणार आहे, डिस्प्लेसमेंटची जी व्याख्या करणार आहे, ती डिस्प्लेसमेंटची व्याख्या करत असताना मी डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेला झालेला आहे त्या ओरिजिन ऑब्जेक्ट पासून, तर त्याची मला डायरेक्शन सांगणं अत्यंत गरजेचं आहे. मग इथून पुढे मी तुम्हाला डायरेक्शन सांगत जाणार आहे. हे तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, डिस्टन्स जर बघायला गेलो तर डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, 10 मीटर प्लस 15 मीटर प्लस 20 मीटर प्लस 5 मीटर इज इक्वल टू किती कव्हर केलेलं आहे बघा, 45 आणि 5 म्हणजे 50 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आणि डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलेला आहे, डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलेला आहे, 40 मीटर डिस्प्लेसमेंट कव्हर केलेला आहे. हे सुरुवातीच्या लेक्चरला तुम्हाला डायरेक्शन सांगितली नव्हती. आता ह्याची डायरेक्शन कुठं आहे रे, ह्या ऑब्जेक्टच्या या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे, राईट साईडला आहे का नाही. तिची डायरेक्शन कुठं आहे, राईट साईडला आहे. राईट साईडला तिची डायरेक्शन आहे, राईट साईडला तिची डायरेक्शन आहे ऑब्जेक्टच्या, म्हणून मला राईट साईडला दाखवणं गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट दाखवत असताना तुम्हाला डायरेक्शन दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजलेलं आहे. आता आपल्याला स्पीड म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, हे 4 पॉईंट आपण समजून घेऊ. अतिशय चांगल्या पद्धतीने 4 पॉईंट समजून घेऊ आपण. बघा, स्पीड म्हणजे काय, बघू आपण. स्पीड म्हणजे पहिल्यांदा स्पीड म्हणजे काय बघू. स्पीड स्पीड ही वेक्टर क्वांटिटी नाही, ही स्केलर क्वांटिटी आहे. ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. समजा स्पीड कशाला म्हणायचं बघा, सपोज ए हा एक ऑब्जेक्ट आहे, ए या ठिकाणी आहे. तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होऊन, म्हणजे त्याला फोर्स लावल्यानंतर त्याचं पोझिशन चेंज करून तो ऑब्जेक्ट या बी या ठिकाणी गेला, त्यावेळी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे,
100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, बरोबर आहे. 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, त्यावेळी त्याला टायमिंग किती लागलं होतं? त्याला टाइम लागलं होतं 10 सेकंद. 10 सेकंद मध्ये तो 100 मीटर डिस्टन्स कव्हर करून गेलेला आहे, ए या पोझिशन पासून बी या पोझिशनकडे. बघा, मी तुम्हाला एक डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवतो. ही गाडी आहे, ज्यावेळी गाडी चालू करताय त्यावेळी ती डिस्टन्स कव्हर करते बघा. 100 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला 10 सेकंद लागले, 10 सेकंद. हे फायनल पोझिशन वरती जाऊन थांबले, बरोबर आहे. तर याचं स्पीड कसं फाइंड करणार तुम्ही? स्पीड कसं फाइंड करणार? तर स्पीड फाइंड करत असताना एक फॉर्म्युला आहे. स्पीड जर तुम्हाला फाइंड करायचं असेल, स्पीड जर फाइंड करायचं असेल, स्पीड डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. त्याचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. तुम्हाला जर स्पीड फाइंड करायचं असेल, स्पीड, तर डिस्टन्स डिवाइडेड बाय काय असतो? टाइम असतो, बरोबर आहे. जर तुम्हाला स्पीड फाइंड करायचं असेल तर डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टेकन टाइम. तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, टेकन टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टेकन टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टायमिंग घेतलेला आहे त्यानं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टेकन टाइम. बघा, आता इथे स्पीड कसं फाइंड करू शकता सांगा मला? डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलेला आहे ना? तर 100 मीटर. त्याच्यासाठी टायमिंग किती घेतलेला आहे तिने? 10 सेकंद, बरोबर आहे. 10 सेकंद टायमिंग घेतलेला आहे. बघा, मी डिवायडेशन केल्यानंतर ह्या 0 0 गेल्यानंतर 10 मीटर पर सेकंड आलं. म्हणजे स्पीड किती आलं? तर स्पीड आलेला आहे 10 मीटर पर सेकंड. स्पीड आलेला आहे 10 मीटर पर सेकंड. तुम्हाला अगोदर स्पीड म्हणजे काय समजून घ्या, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी तुम्हाला समजेल. स्पीड व्हेलॉसिटी एकच आहे, डिफरन्स जो मेन आहे. म्हणून तुम्ही स्पीडला व्हेलॉसिटी कधी म्हणणार आणि व्हेलॉसिटीला स्पीड कधी म्हणणार हे मी तुम्हाला समजावून देणार आहे, बरोबर आहे. आता जे स्पीड आलेलं आहे हे काय आहे? स्पीड आहे, बरोबर आहे. स्पीड आहे, हे स्पीड आलेलं आहे 10 मीटर पर सेकंडचा अर्थ काय? स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, ती वेक्टर क्वांटिटी नाही. त्याला मॅग्निट्यूडची गरज असते, डायरेक्शनची गरज नसते, बरोबर आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टेकन टाइम. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ए या ठिकाणी पासून बी या ठिकाणी जात असताना किती डिस्टन्स कव्हर करतोय? बघा, 100 मीटर करतोय. त्याच्यासाठी त्याला किती सेकंद लागलेले आहेत? 10 सेकंद लागलेले आहेत, बरोबर आहे. तुम्हाला जर स्पीड फाइंड करायचं असेल तर तो ट्रॅव्हल्ड डिस्टन्स किती आहे? 100 मीटर. टायमिंग किती घेतलेलं आहे? 10 सेकंद. आणि 10 सेकंड टायमिंग घेतल्यानंतर आन्सर किती येत आहे? 10 मीटर पर सेकंड. या 0 ला 0 कॅन्सल होतो आणि 10 मीटर पर सेकंड काय आहे? आन्सर आहे. म्हणजे सेकंदाला तो किती ऑब्जेक्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? 10 मीटर. बघा, म्हणजे 10 मीटर जर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल याला 10 मीटर, तर टायमिंग किती लागतंय त्याला? 1 सेकंड. टायमिंग किती लागते त्याला? 1 सेकंड, बरोबर आहे. हा, जर पुन्हा त्याला डिस्टन्स आणि कव्हर करायचं असेल 10 मीटर, त्याला टायमिंग किती लागतंय? 1 सेकंड. बघा, पुन्हा जर डिस्टन्स कव्हर करायचं असेल 10 मीटर, टायमिंग किती लागतंय? 1 सेकंड. म्हणजे तो कॉन्स्टंट स्पीडनं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं तो ऑब्जेक्ट काय होतो? ट्रॅव्हल होतोय. कॉन्स्टंट स्पीडनं आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं तो ऑब्जेक्ट ट्रॅव्हल होतोय. म्हणजे एका सेकंदाला 10 मीटर जातोय, पुढच्या एका सेकंदाला 10 मीटर जातोय. म्हणजे त्याची तो कसा आहे? त्याचं स्पीड कसं आहे? स्पीड कसं आहे त्याचं? स्पीड जे आहे ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट, बरोबर आहे. कॉन्स्टंट स्पीड आहे. बघा, आता बघा, हे झालं स्पीड. जर ऍव्हरेज फाइंड करायचं असेल, ऍव्हरेज, तर ऍव्हरेज आपण कसं फाइंड करू शकतो सांगा मला? ऍव्हरेज ऍव्हरेज आपल्याला जर फाइंड करायचं असेल ऍव्हरेज, तर ऍव्हरेज आपण कसं फाइंड करणार आहे? बघा, जर तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं जात नसेल तर तुम्हाला ऍव्हरेज काढावं लागेल. बघा कसं काढू शकतो आपण ऍव्हरेज. बघा, तुम्हाला ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. ऍव्हरेज स्पीड फाइंड करायचं आहे. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय हे आपण आपल्याला फाइंड करायचं आहे. ऍव्हरेज स्पीड, लक्षात आलं? ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय आपण फाइंड करूया. ऍव्हरेज स्पीड जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टोटल टेकन टाइम हे तुम्हाला घ्यावं लागेल. स्पीडचाच फॉर्म्युला आहे, फक्त त्याला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टोटल टाइम म्हणजे टोटल ऍड करावं लागेल. सपोज हे एक ऑब्जेक्ट आहे, ए या ठिकाणी आहे, त्याला फोर्स आपण लावला, तो मोशन मध्ये येईल, बरोबर आहे. मोशन मध्ये आल्यानंतर तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी जाईल. बघा, बी या ठिकाणी जाईल, त्यावेळी तो 20 मीटर डिस्टन्स कव्हर करेल. पुन्हा तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणापासून सी या ठिकाणी जाताना सी या ठिकाणी जात असताना तो
30 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. बघा 30 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. हा पुन्हा तो ऑब्जेक्ट या सी या ठिकाणी जाताना पुन्हा तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी जात असताना काय करतो? बी या ठिकाणी जात असताना काय करतो? 50 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. 50 मीटर. बघा म्हणजे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं रे त्याने? टोटल डिस्टन्स कव्हर किती केलेलं आहे? 100 मीटर केलेलं. 100 मीटर केलेलं आहे. बरोबर आहे. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे? 100 मीटर केलेलं आहे. बरोबर आहे. ए पासून बी कडे जात असताना 20 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागतं? टायमिंग त्याला किती लागतं बघा. टायमिंग काय किती लागतं त्याला? 2 सेकंद लागतं. बी पासून सी कडे 30 मीटर डिस्टन्स कव्हर करायला त्याला टायमिंग लागतं. त्याला टायमिंग लागतं. त्याला T1 म्हणूया. T2 टायमिंग किती लागतं? सपोज आपण काय करूया 3 सेकंद लागतं. 3 सेकंद. आणि सी पासून डी कडे 50 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टायमिंग लागतं. T3 टायमिंग लागतं 5 सेकंद. बघा म्हणजे आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट नाही. इथं काय आहे? स्पीड कॉन्स्टंट आहे का? स्पीड हे स्पीड नॉट कॉन्स्टंट. बरोबर आहे. स्पीड कॉन्स्टंट नाही. त्यावेळी तुम्ही काय करणार मग? तुम्हाला त्यावेळी अवरेज घ्यावं लागेल. ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट नसतं ऑब्जेक्टचं त्यावेळी तुम्हाला अवरेज घ्यावं लागतं. ॲव्हरेज. जर स्पीड कॉन्स्टंट असतं 20 मीटर, 20 मीटर, 20 मीटर तर तुम्ही डायरेक्ट टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम तुम्ही फॉर्म्युलामध्ये ठेवून तुम्ही स्पीड फाइंड करता. आता ॲव्हरेज घ्यावं लागेल. बरोबर आहे. ॲव्हरेज घेताना टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं होतं सांगा मला? टोटल डिस्टन्स कव्हर किती केलेलं आहे? टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे बघा. टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स 20, 30 आणि 50 म्हणजे किती आलं? 20 प्लस 30 प्लस 50 डिवायडेड बाय टोटल टाइम किती आहे? 2, 3, 5. 2 सेकंड, 3 सेकंड, 5 सेकंड इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू किती आलं? किती आलेलं आहे? 10 मीटर पर सेकंड. हे त्याचं ॲव्हरेज स्पीड आलं. ॲव्हरेज स्पीड आलं. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट नसतं त्यावेळी तुम्हाला ॲव्हरेज स्पीड काढावं लागेल आणि ॲव्हरेज स्पीड फाइंड करत असताना तुम्हाला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टोटल टेकन टाइम हे तुम्हाला घ्यावं लागतं. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर समजली तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कन्सेप्ट समजली तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो बघा. समजा ही गाडी आहे या ठिकाणी 20 मीटरनं बी या ठिकाणी जात असताना तिला 2 सेकंद लागले. पुन्हा बी या ठिकाणापासून सी या ठिकाणी 30 मीटर जात असताना तिला 3 सेकंद लागले. सी या ठिकाणी पासून डी या ठिकाणी 50 मीटर जात असताना तिला किती लागले? 5 सेकंद लागले. तिची व्हेलॉसिटी आहे का? कॉन्स्टंट आहे का? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. बघा ज्यावेळी ही कार ज्यावेळी ए या ठिकाणी होती आणि तिला बी या ठिकाणी जायचं असते तर तिला किती सेकंद लागलेले आहेत? 2 सेकंद लागलेले आहेत. बरोबर आहे. बी या ठिकाणी पासून सी या ठिकाणी जात असताना 3 सेकंद लागलेले आहेत आणि सी पासून डी कडे जाताना 4 सेकंद 5 सेकंद लागलेले आहेत. म्हणजे याची स्पीड कॉन्स्टंट नाही. ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट नसतं त्यावेळी तुम्हाला दिलेले जे डिस्टन्स असतं त्याचं तुम्हाला ॲव्हरेज घ्यावं लागेल स्पीड काढण्यासाठी. जे टोटल डिस्टन्स आहे डिवायडेड बाय टेकन टोटल टाइम ते जर ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला ॲव्हरेज मिळतं आणि ते ॲव्हरेज किती आहे? 10 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे एका सेकंदाला 10 मीटर पर सेकंड ॲव्हरेजने गाडी जाते. ओके ठीक आहे. हे तुम्हाला समजलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की स्पीड म्हणजे काय आणि ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. स्पीड म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. तुम्हाला आता तुम्हाला आता स्पीड समजलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड समजलेलं आहे. आता इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं बघा. सपोज हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. त्याला तुम्ही फोर्स लावला, या डायरेक्शनला फोर्स लावला तर त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. काही डिस्टन्स पुढे जाईल, काही डिस्टन्सनं तो काय होणार आहे? पुढे जाणार आहे. काही डिस्टन्सनं तो पुढे जाणार आहे. असा असा पुढे जाईल, पुढे जाईल, पुढे जाईल. या बी या ठिकाणी जाईल. बरोबर आहे. ऑब्जेक्ट बी या ठिकाणी जाईल. बरोबर, बी या ठिकाणी जाईल. बरोबर आहे. तो किती डिस्टन्स कव्हर करतो? सपोज तो टोटल डिस्टन्स 100 मीटर कव्हर करतो. 100 मीटर. बरोबर आहे. 100 मीटर कव्हर करतो. त्यावेळी त्याला टायमिंग लागतं. ते टायमिंग आहे टायमिंग 10 सेकंद लागतात त्याला. 10 सेकंद. बघा आता मी म्हणलो
आता मी म्हणलो ही जी ऑब्जेक्ट ही जी गाडी आहे ही गाडी ए या ठिकाणी पासून बी या ठिकाणी निघालेले आणि बी या ठिकाणी जाते त्यावेळी 100 मीटर डिस्टन्स कव्हर करते. त्याला 5 सेकंद 10 सेकंद लागतात. मी असं म्हणलो ही गाडी ह्या ठिकाणी आता गाडी निघालेली आहे का नाही? गाडी निघालेली आहे. तर ह्या ठिकाणी गाडी आता बघा ही गाडी जात असताना ह्या ठिकाणी त्याचं स्पीड किती आहे? त्याचं स्पीड किती आहे? हे जर आपल्याला ऍक्च्युअली त्या दिलेल्या टायमिंग वरती जर आपल्याला स्पीड फाइंड करायचं असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. समजा इथं स्पीड किती आहे थोडं ह्या सिच्युएशनला तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. ही गाडी हा ऑब्जेक्ट जात असताना त्या ठिकाणी ज्यावेळी ऑब्जेक्ट जाईल त्या ठिकाणी त्यावेळी त्याचं स्पीड किती आहे? ऍक्युरेट त्या टायमिंगला स्पीड किती आहे? त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. किंवा हे ऑब्जेक्ट पुढे जात असताना या ठिकाणी त्याचं स्पीड किती आहे? त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो. तुम्ही ज्यावेळी गाडी चालवता त्यावेळी स्पीडोमीटरनं तुमचा स्पीडोमीटर तुम्हाला माहित आहे. तो स्पीडोमीटर तुम्हाला समोर दिसतोय. इमेज जे दिसत आहे. त्या स्पीडोमीटरला ऍक्च्युअली तुम्ही ते स्पीडोमीटर मध्ये ज्यावेळी काटा स्थिर असतो त्यावेळी ते तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड सांगतं. की तुमचं ह्या क्षणाला इन्स्टंटेनियस स्पीड किती आहे? गाडी चालू असताना हा ऑब्जेक्ट इथे येत असताना किंवा इथून इथे जात असताना इन्स्टंटेनियस स्पीड किती आहे ते तुम्हाला सांगत असतो. मग त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. समजा मी असं म्हणालो की जे टायमिंग आहे ते 3 सेकंदाला गाडीचं इन्स्टंटेनियस स्पीड किती होतं? तिसऱ्या सेकंदाला त्याचं स्पीड किती होतं? त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. किंवा मी असं म्हणलो की टायमिंग 9 सेकंदाला त्याचं स्पीड किती होतं गाडीचं इन्स्टंटेनियस स्पीड त्याला त्याला इन्स्टंटेनियस स्पीड त्याचं स्पीड किती होतं त्या गाडीचं त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. बरोबर आहे. आणि इन्स्टंटेनियस स्पीड हे तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो तुम्हाला इमेजमध्ये दिसतोय त्या स्पीडोमीटरवरती ठरतं. जर स्पीडोमीटर जर स्थिर असेल कॉन्स्टंट असेल समजा 40 वरती स्पीडोमीटर असेल इमेजमध्ये दिसते तशा पद्धतीने 40 वरती असेल त्यावेळी तुमचं ते इन्स्टंटेनियस स्पीड असतं. जर समजा तुमचं स्पीड गाडी पळवली 50 वरती गेलं तुम्हाला इमेजमध्ये दिसते बघा 50 वरती गेलं तर त्यावेळी तुमचं ते इन्स्टंटेनियस स्पीड असतं. इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं हे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. बघा 3 गोष्टी आपण बघितलेल्या आहे. एक तुम्हाला स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगितलं. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगितलं आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आपण फाईंड करू हा. व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आपण फाईंड करू हा. आता आपल्याला व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं हा. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे? ही वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. म्हणजे या व्हेलॉसिटीला तुम्हाला डायरेक्शनची गरज असते मॅग्निट्यूड बरोबर. म्हणजे काय म्हणते मी ह्याला मॅग्निट्यूड पण लागते प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असते याच्याजवळ. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असते व्हेलॉसिटी मध्ये. दुसरी गोष्ट बघा सपोज एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करतोय ए या पोझिशन कडून त्याला ज्यावेळी आपण फोर्स लावणार आहे त्यावेळी तो बी या पोझिशनला जातोय. बी या पोझिशनला जातो तो ऑब्जेक्ट. बी या पोझिशनला तो ऑब्जेक्ट जातोय तेव्हा तो डिस्टन्स किती कव्हर करतोय? 100 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागते? 10 सेकंड लागते टायमिंग. आता व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतो? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय असते? टाइम असते. बरोबर आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला जर सांगायचं असेल तर ओरिजिन पोझिशन पासून फायनल पोझिशन म्हणजे इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनचं जे शॉर्टेज डिस्टन्स आहे त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट सांगत असताना आपल्याला आता असं पण सांगावं लागतं की त्याची डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंटला डायरेक्शनची गरज असते. म्हणजे जर तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल तर तुम्हाला डायरेक्शनची गरज लागते. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट ए पासून बी कडे जात असेल म्हणजे ही गाडी आहे ए पासून बी कडे जात असेल तर त्या गाडीची तुम्हाला डायरेक्शन माहित पाहिजे. म्हणजे स्पीड पण माहित पाहिजे गाडीचं आणि डायरेक्शन पण माहित पाहिजे. म्हणजे बघा जर तुम्ही त्या गाडीची तुम्हाला स्पीड माहित असेल आणि प्लस जर डायरेक्शन माहित असेल तर तुम्ही ह्याला काय म्हणणार आहे? व्हेलॉसिटी म्हणणार आहे. व्हेलॉसिटी लक्षात घ्या. स्पीड प्लस डायरेक्शन ह्याला व्हेलॉसिटी म्हणतो. स्पीड जर आपण ज्यावेळी फाइंड करतो त्यावेळी डायरेक्शनची गरज आपल्याला नसते. पण व्हेलॉसिटी फाइंड करत असताना त्याला स्पीड प्लस डायरेक्शनची गरज असते. आता आपल्याला इथे व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल तर आपण काय करणार आहे?
डिस्प्लेसमेंट किती कव्हर झालेलं आहे 100 मीटर आणि टायमिंग किती लागलेलं आहे 10 सेकंड बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे ह्या झिरोला झिरो गेल्यानंतर किती 10 मीटर पर सेकंड त्याची काय आहे व्हेलॉसिटी आहे. 10 मीटर पर सेकंड ही त्याची काय आहे व्हेलॉसिटी आहे. हा आता सपोज दुसरी गोष्ट मी काय सांगतोय मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं हे बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं हे तुम्हाला सांगतो आता. सपोज हा ऑब्जेक्टच आहे. हा ऑब्जेक्ट ए पासून बी कडे गेलेला आहे. डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे बरोबर आहे. त्या ऑब्जेक्टनं 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागलेला आहे 10 सेकंड लागलेला आहे. टायमिंग किती 10 सेकंड लागलेलं आहे. पण ज्यावेळी तो ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी येतो ए पासून बी कडे जात असताना ज्यावेळी तो ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी येतो त्यावेळी तो डिस्टन्स किती कव्हर करतो 20 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. हा बघा जेव्हा ह्या ठिकाणीपासून पुढच्या ठिकाणी ऑब्जेक्ट जातो ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट जातो तेव्हा तो डिस्टन्स किती कव्हर करतो 50 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. हा म्हणजे ए पासून तो ऑब्जेक्ट सपोज सी कडे गेला. सी पासून ऑब्जेक्ट तो डी कडे गेला आणि डी पासून बी कडे ऑब्जेक्ट जातो त्यावेळी डिस्टन्स किती कव्हर करतो 30 मीटर डिस्टन्स कव्हर करतो बरोबर आहे. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट नाही. स्पीड हे कॉन्स्टंट आहे का स्पीड एक कॉन्स्टंट नाही. त्यावेळी तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करावी लागेल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे हा ऑब्जेक्ट ए पासून बी कडे गेलेला आहे त्याचा पोझिशन बी पाशी आहे फायनल पोझिशन म्हणजे शॉर्टेड डिस्टन्स किती आहे 100 मीटर आहे. शॉर्टेड डिस्टन्स किती आहे 100 मीटर आहे बघा 100 मीटर. जर टायमिंग किती लागलेला आहे 10 सेकंड लागलेला आहे ना म्हणजे 10 मीटर पर सेकंड त्याची काय आली ॲव्हरेज व्हेलॉसिटी आली. ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आली 10 मीटर पर सेकंड आली. ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट नसतं त्यावेळी तो ऑब्जेक्ट 20 मीटर जाते 50 मीटर जाते पुन्हा 30 मीटर जाते म्हणजे 100 मीटर डिस्टन्स कव्हर करते पण 20 मीटर जातोय ए पासून सी कडं. सी पासून डी कडं 50 मीटर जातोय. डी पासून बी कडं 30 मीटर जातोय बघा. 20 मीटर जात असताना त्याला टायमिंग किती लागते T1 सपोज 1 सेकंड लागते. हा सी पासून डी कडं 50 मीटर जात असताना त्याला टायमिंग लागतो 5 सेकंड. 5 सेकंड आणि डी पासून बी कडे जात असताना 5 सेकंड टायमिंग आहे त्याला T2 म्हणू आपण. डी पासून बी कडे जात असताना त्याला टायमिंग T3 लागतं. T3 किती लागतंय सपोज 4 सेकंड. म्हणजे वेगवेगळ्या टायमिंगला जातोय तो. टायमिंग पण वेगळा वेगळा आहे आणि डिस्टन्स पण वेगवेगळं कव्हर करतो. स्पीड हे कॉन्स्टंट आहे का ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जे स्पीड आहे स्पीड या ठिकाणी स्पीड कसं आहे स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे ह्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट नाही. जर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करावं लागेल. टोटल डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे ए पासून बी कडे 100 मीटर झालेलं आहे. टोटल टायमिंग किती आहे 10 सेकंड मध्ये 10 सेकंड लागलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे इथं आपण असं पण म्हणू शकतो बघा टोटल डिस्प्लेसमेंट जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर 20 मीटर 50 मीटर आणि 30 मीटर. टायमिंग किती आहे 20 मीटर प्लस 50 मीटर प्लस 30 मीटर आणि टायमिंग किती आहे 1 सेकंड प्लस 5 सेकंड प्लस 4 सेकंड म्हणजे 100 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड ही काय त्याची ॲव्हरेज स्पीड आहे बरोबर आहे. स्पीड जर कॉन्स्टंट नसेल तर तुम्हाला ॲव्हरेज स्पीड घ्यावं लागेल. ओके आता याच्यानंतर आपल्याला एक पुढचा एक पॉईंट बघायचा आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. त्याच्या अगोदर आणखी एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल समजून घ्या. हा सपोज या ठिकाणी एक घर आहे हा म्हणजे होम आहे होम. हा आणि ए या ठिकाणी आणि बी या ठिकाणी काय आहे एक स्कूल आहे स्कूल. स्कूल आहे सपोज हे स्कूल आहे स्कूल आहे आणि हे काय होम आहे होम होम आहे. आणि ए बी पासून ए कडे जाण्यासाठी एक रोड आहे त्याचा डिस्टन्स आहे किती सपोज 50 किलोमीटर आहे. हा तर काय होतं बी पासून ए कडे जात असताना रस्ता किती आहे 50 मीटरचा आहे सरळ. पण काय होतं मध्ये रस्त्याचं काम चालू असतंय
मध्ये तर रस्त्याचं काम चालू असते, त्यावेळी काय करतो, एक व्यक्ती काय करतो, या बी पासून असा वळून ए कडे जातो. बी पासून असा वळून ए कडे जातो. त्यावेळी तो किती किलोमीटर जातो? 100 किलोमीटर जातो. 100 किलोमीटर जातो. बरोबर आहे. त्यावेळी त्याला टायमिंग लागतं. टायमिंग लागतं त्याला त्यावेळी 2 तास, 2 अवर्स, 2 तास लागतात. बरोबर आहे. म्हणजे बी पासून ए कडे जात असताना म्हणजे स्कूल पासून होम कडे जात असताना त्याला सरळ रस्त्याने जायचं असतं तर तो 50 किलोमीटर मध्ये गेला असता. पण मध्ये रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्याला वळून जावं लागतं. वळून जात असताना तो 100 किलोमीटर जातो. त्यावेळी त्याला 2 तास लागतात बघा. आता ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा. मी पहिल्यांदा ॲव्हरेज स्पीड सांगतो कशाला म्हणायचं. पुन्हा एकदा सांगतो, डबल सांगतो ॲव्हरेज स्पीड ते समजून घेण्यासाठी. ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज स्पीड बघा. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे? टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम किती आहे सांगा मला. टोटल डिस्टन्स किती आहे? 100 मीटर कव्हर केलेला आहे ना. 100 किलोमीटर, 100 किलोमीटर. टोटल टायमिंग किती लागलं? 2 हवर्स. बरोबर आहे. म्हणजे ॲव्हरेज स्पीड किती आलेला आहे? ॲव्हरेज स्पीड किती आलेला आहे? 50 किलोमीटर पर हवर्स. हे ॲव्हरेज स्पीड आलेलं आहे. बरोबर आहे. हे ॲव्हरेज स्पीड आहे. जर तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, तर बघा कशी करू शकतो आपण फाइंड. ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्प्लेसमेंट किती कव्हर झालेला आहे सांगा मला. ए पासून बी कडे गेलेला आहे. म्हणजे हे इनिशियल पोझिशन आणि हे फायनल पोझिशन आहे. म्हणजे 50 किलोमीटरच गेला ना टोटल डिस्प्लेसमेंट. तो कुठे गेलेला आहे? समोर गेलेला आहे. त्याची डायरेक्शन सांगावी लागेल तुम्हाला. समोर गेलेला आहे. टोटल डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलेला आहे त्यानं? 50 किलोमीटर्स डिवायडेड बाय टोटल टायमिंग किती लागलं होतं? 2 हवर्स. म्हणजे 25 किलोमीटर पर हाऊस हे त्याचे काय झालेलं आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी झालेली आहे. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी ह्या छोट्याशा एक्झाम्पलवरून मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायची ते आपण बघू. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायची ते आपण बघू. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बघा. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंदच आहे हा. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा. एक ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी बसून त्याला ज्यावेळी आपण फोर्स लावतो त्यावेळी तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी गेलेला आहे. तेव्हा तो डिस्टन्स किती कव्हर करतो? 100 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. बरोबर आहे. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागतं? टाइम लागतो 10 सेकंड. बरोबर. म्हणजे आपण एखादी गाडी कन्सिडर करू. गाडी, हे समजा गाडी आहे. ही गाडी 10 सेकंदामध्ये 100 मीटर डिस्टन्स कव्हर करते. बरोबर आहे. 10 सेकंदामध्ये. आता आपण इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायची आता बघत असताना, सपोज ही एक गाडी आहे हा. ही गाडी 100 मीटर 10 सेकंदात जाते. बरोबर आहे. म्हणजे मी म्हणलो दुसऱ्या सेकंदाला गाडीची स्पीड किती आहे? तिसऱ्या सेकंदाला या गाडीची स्पीड किती आहे? चौथ्या सेकंदाला गाडीची स्पीड किती आहे? पाचव्या सेकंदाला गाडीची स्पीड किती आहे? हे तुम्हाला मी डायरेक्ट विचारेन. म्हणजे सपोज पहिल्या सेकंदाला गाडीची स्पीड किती आहे? जर तुम्हाला स्पीड ॲक्युरेट सांगता आलं तर तुम्हाला त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड किंवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. दुसऱ्या सेकंदाला गाडीची व्हेलॉसिटी किती आहे ते तुम्हाला ॲक्युरेट सांगता आलं तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. बघा, तुम्हाला गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो माहित आहे. सपोज हा ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी आला, त्यावेळी टायमिंग होतं 2 सेकंद. त्यावेळी ह्या गाडीची व्हेलॉसिटी किती होती हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला स्पीडोमीटर दिसतो. त्या स्पीडोमीटरमध्ये तो काटा स्थिर असतो. समजा 40 वरती स्पीडोमीटरवरती काटा असेल म्हणजे 2 सेकंदाला ऑब्जेक्ट इथे येत असताना कन्सिडर करतोय आपण, तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. 40 मीटरवरती काटा कसा असतो तुम्हाला इमेजमध्ये ते दिसते, त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हा, सपोज तो ऑब्जेक्ट इथं आला आहे, त्यावेळी टायमिंग किती आहे? त्यावेळी टायमिंग 4 सेकंद आहे. हा, चौथ्या सेकंदाला ऑब्जेक्ट इथं ज्यावेळी असतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती असते? ती ॲक्युरेट जी व्हेलॉसिटी असते त्याला म्हणायची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजा चौथ्या सेकंदाला त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी
60 किलोमीटर पर हॉर्स तुम्हाला दाखवते. आता स्पीडोमीटरमध्ये ती कशी दिसतं ते बघा 60 किलोमीटर पर हॉर्स. तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आता बघितलेलं आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय? ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? ह्या आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेल्या काही गोष्टी आहेत मोशन इन प्लेनमध्ये, ह्या मोशन इन प्लेनला आपण सुरुवात करणार आहे. तोपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या. जर डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या लेक्चरला जर आला असाल तर पहिला लेक्चर तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं लेक्चर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिल्या लेक्चरकडे तुम्ही जाऊन त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. तसेच मी जी काही स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ती स्ट्रॅटेजी मी 0 लेक्चरमध्ये दिलेली आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्याची माहिती द्या. म्हणजे त्यांना एम-एस-टी सी-ई-टीमध्ये जो असणारा फिजिक्स विषय हा सोपा वाटेल आणि त्यांना एम-एस-टी सी-ई-टीचे सगळे क्वेश्चन त्यांना सॉल्व्ह होतील. मी सर्व क्वेश्चनचे अनालिसिस करून मी चॅप्टर वाईज सर्व क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार आहे. म्हणजे ज्यांना फिजिक्सची एबीसीडी सुद्धा येत नसेल, म्हणजे 0 पासून मी ॲडव्हान्सपर्यंत सर्व गोष्टी मी समजून देत आहे. हे बेसिक लेक्चर तुम्ही समजून घ्या, वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणता डाऊट असेल तर मला डायरेक्ट WhatsAppवरती मेसेज करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे हे मित्रांना तुम्ही लेक्चर शेअर करा. म्हणजे त्या मित्रांना सुद्धा फिजिक्सच्या विषयाची कोणत्या प्रकारची भीती वाटणार नाही. हे लेक्चर जे आहे, या लेक्चरला लाईक करायला तुम्ही विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरला, लेक्चर नंबर 3 मध्ये मोशन इन प्लेनमध्ये जे असणारं जे लेक्चर नंबर 3 आहे, ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण घेऊन येणार आहे लेक्चर नंबर 3 मध्ये. तोपर्यंत तुर्तास आपण येथे थांबू. धन्यवाद.